मित्रांनो, अखेर परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा आपले सरकार सेवा केंद्र करता अर्ज मागवण्यात आलेले आहेत। 471 रिक्त असलेल्या आपले सरकार सेवा केंद्र करता 15 ऑगस्ट 2026 ते 3 सप्टेंबर 2026 या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आलेले आहेत आणि याच्या संदर्भातील जाहिरात parbani.gov.in या संकेतस्थळावरती प्रकाशित करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये आपण पाहू शकता 15 ऑगस्ट 2026 सकाळी 10 वाजल्यापासून 3 सप्टेंबर 2026 सायंकाळी 6 वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने हे अर्ज स्वीकारले जाणार आहेत। हे अर्ज करण्यासाठी गुगल डॉकची एक लिंक देण्यात आलेली आहे, जी लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल। या लिंकच्या माध्यमातून हे अर्ज करायचे तर याच्यासाठीच्या असलेल्या अटी शर्ती या 9 जुलै 2026 च्या GR नुसार असणार आहेत, ज्याच्यामध्ये 18 वर्ष पूर्ण असावं, 12वी उत्तीर्ण असावी, MSCIT किंवा CCT ची परीक्षा, कॉम्प्युटरचं नॉलेज असावं, आधार कार्ड, पॅन खाते, त्याचप्रमाणे जे काही CSC च्या संदर्भातील माहिती वगैरे ही सर्व माहिती या ठिकाणी द्यावी लागणार आहे। पायाभूत सुविधामध्ये 100 चौरस फुटाची जागा, 2 लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर, लेझर प्रिंटर, स्कॅनर, बायोमेट्रिक उपकरण, वेबकॅम, UPS किंवा विजेचा बॅकअप, ब्रॉडबँडची सुविधा अशा प्रकारच्या बाबी देखील असणं गरजेचं असणार आहे। आणि अशा प्रकारच्या पायाभूत सुविधा याचबरोबर शिक्षण, मुलाखत या सर्वांच्या माध्यमातून या उमेदवाराची निवड केली जाणार आहे। खोटी बनावट कागदपत्र सादर करणारे उमेदवार बाद केले जातील। कोणत्याही शासकीय योजनेतून काळ्या यादीत समाविष्ट केलेले उमेदवार बाद केले जातील। आर्थिक फसवणूक किंवा सायबर गुन्ह्याची प्रलंबित गंभीर प्रकरण असणारे उमेदवार सुद्धा याच्यामध्ये अपात्र केले जाणार आहेत। याच्या अंतर्गत रिक्त असलेल्या जागा आणि याच्या संदर्भातील अटी शर्ती पूर्णपणे या जाहिरातीमध्ये देण्यात आलेले आहेत, ज्याच्यामध्ये आपण पाहू शकता नगर परिषद, नगरपंचायत क्षेत्रासाठी असलेल्या 56 जागा आणि इतर ग्रामीण भागातील जवळजवळ 415 अशा एकूण 471 जागांकरता हे अर्ज मागवण्यात आलेले आहेत। याच्यासाठी आपण जर पाहिलं तर जाहिरात जे काही काढण्यात आलेली त्याच्यासोबत बरेच सारे प्रतिज्ञापत्र किंवा इतर जे काही आवश्यक कागदपत्र आहेत त्याची सुद्धा माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। आणि जी काही गुगल डॉकची लिंक देण्यात आलेली आहे, या लिंकच्या माध्यमातून जे उमेदवार या ठिकाणी इच्छुक असतील अशा उमेदवारांना अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलेले आहे। 15 ऑगस्ट 2026 ते 3 सप्टेंबर 2026 या कालावधीमध्ये आपल्याला हे अर्ज करता येणार आहेत। मित्रांनो, याचबरोबर आपण यापूर्वी सुद्धा चंद्रपूर असेल, जालना असेल किंवा जळगाव असेल, सातारा असेल, वर्धा असेल अशा वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या अर्जांबद्दल माहिती घेतलेली आहे। आणि आता याच्यामध्ये ज्या ज्या जिल्ह्यामध्ये रिक्त जागा होत आहेत त्या जिल्ह्याच्या जाहिराती प्रसिद्ध करून हे अर्ज मागवले जात आहेत। नवीन जे काही अपडेट येतील ते अपडेट सुद्धा आपण या चॅनलच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।